प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये लपंडाव या मालिकेमध्ये आपण ट्विस्ट आणि टर्न पाहणार आहोत, कारण की मालिकेमध्ये आता जो लपंडाव सरकार विरुद्ध काना होता तो लपंडाव संपलेला आहे। कारण की सरकारला सत्य समजणार आहे आणि त्याचबरोबर काना सुद्धा सत्य शोधून काढणार आहे। आणि हा खेळ सुरू होतो तो राजलक्ष्मी किर्लोस्करांमुळे, कारण की ज्या पद्धतीने अपर्णामध्ये बदल झालेला आहे आणि हा सगळा बदल हा फक्त सखीमुळे झालेला आहे ही गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात येते आणि त्यानंतर त्या खूप मोठा निर्णय घेतात। आणि त्यानंतर हा जो काना आणि सरकारचा लपंडाव असतो तो मात्र थांबतो। लपंडाव या मालिकेचा पुढचा आठवडा हा खूपच धमाकेदार असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या या नवीन चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करणं मात्र विसरू नका। तर पाहूया मित्रांनो, हा धमाका कसा होणार आहे। कान्हा सरकारचा शोध घेत असतो आणि सरकार सुद्धा कबीर किर्लोस्करांचा शोध घेत असते आणि हा घरचा भेदी कोण आहे। आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की घरचा भेदी म्हणजे कान्हाच आहे। परंतु सरकार ही कान्हापर्यंत पोहोचते कशी, ती कबीर किर्लोस्करांना कान्हा म्हणून ओळखते कशी, आणि तसेच सरकार ही राजलक्ष्मी किर्लोस्करांच्या भूतकाळाबद्दल सुद्धा जाणून घेताना दिसून येणार आहे। कारण की हा कान्हा असंच माझ्या आयुष्यात आलेला नाहीये, त्याचा खूप मोठा उद्देश आहे। कारण की कामत कुटुंबियासोबत या किर्लोस्करांचं कनेक्शन, त्यानंतर होणारे मोठे बदल, कंपनीमधलं मोठं नुकसान हे सहजासहजी नाहीये। इतक्या वर्षामध्ये हे घडलं नाही। एवढं वैभव हे साम्राज्य मी उभा केलं तेव्हा अशा अडचणी आल्या नाहीत, तर मग ह्या आत्ताच कशा। आणि जेव्हा हे सरकार सगळं विचार करत असते तेव्हा एक एक गोष्ट तिच्या लक्षात येते की हा जो कान्हा आहे, जेव्हा तो माझ्याशी अटॅच झाला तेव्हाच हा सगळा बदल होत गेला। माझा माणूस आहे असं मात्र त्याने दाखवलं, परंतु त्याने जे फासे टाकले त्यामध्ये ही सरकार अडकली। परंतु आता नाही, आता हा जो लपंडाव आहे जो त्याने सुरू केलाय तो आता मी संपवणार असं मात्र सरकार स्वतःलाच आव्हान देत असते। आणि त्यानंतर आपण पाहतो की सरकारने खेळी तर खेळलेली असते, तिने फासे टाकलेले आहेत, परंतु आता मात्र हे सगळं कान्हाला समजेल का। कारण की कान्हा सुद्धा सरकारच्या विरोधात पुरावे गोळा करत असतो। सरकारला माहीतच नसतं की कान्हा समजतोय की सरकार जिवंत आहे आणि तो सरकारचा शोध घेतोय। परंतु ज्या पद्धतीने भालेरावचा फोन सापडतो आणि त्यानंतर कान्हाला लक्षात येतं की सरकार ही त्या घरातच आहे, म्हणजे जी तेजस्विनी कामत बनून राहतीये तीच सरकार आहे। त्याचबरोबर अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपण पाहतो की मोठा धमाका हा कामत कुटुंबात होणार असतो, त्याची सुरुवात होते। आणि त्यानंतर सरकार म्हणजे तेजस्विनी बनून असलेली सरकार ती सांगत असते की उद्या अक्षय तृतीया निमित्त मला सगळी नाती ही व्यवस्थित करायची आहे आणि सुरुवात ही राजलक्ष्मी किर्लोस्करांपासून करायची आहे। यांचं नाव ऐकल्यानंतर मात्र कान्हाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो, कारण की कान्हाला असं वाटतं की मा इथे येतील आणि त्यानंतर काय होईल याचा विचारही कान्हा करू शकत नाही। कारण की माची इच्छा असते की माझं खरं नाव, माझी खरी ओळख ही सखीला समजायला पाहिजे आणि सखी आणि त्याचा काही संबंध नाही असं सुद्धा माने ठरवलेलं असतं। परंतु आपण पाहतो की जेव्हा अपर्णा व्यवस्थित होतीये, तिने स्वतः भाकरी आणि भाजी केलीये, ती स्वतः इतकं व्यवस्थित बोलतीये, तिला कसल्याच प्रकारची भीतीही वाटत नाहीये आणि हे मात्र राजलक्ष्मीसाठी खूप मोठी गोष्ट असते। परंतु तेव्हा मात्र अपर्णा एक गोष्ट बोलून जाते की आपण कोणताच सूड घेऊ शकत नाही, खरा सूड घेणारा तो भगवंत आहे आणि तेव्हा सगळ्याच गोष्टी आपोआप होतील। परंतु हे जे आपलं सुखी कुटुंब आहे आणि हा जो आनंद आपल्या आयुष्यात होता तो पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ शकतो जेव्हा कान्हाच्या आयुष्यामध्ये म्हणजे कबीरच्या आयुष्यामध्ये एखादी मुलगी येईल, त्याचं लग्न होईल, आपल्या कबीरचं लग्न झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आनंद येईल अशी गोष्ट मात्र अपर्णा बोलून जाते। तेव्हा मात्र राजलक्ष्मी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते। ती म्हणते की मला कधीच कोणतं अन्न गोड लागणार नाही, कारण की जोपर्यंत माझ्या आयुष्यात हा जो कडवटपणा आहे आणि जो कोणी हा आणलेला आहे तो पूर्णपणे संपत नाही, माझा सूड मी घेत नाही, तोपर्यंत मी हे थांबवणार नाही। परंतु जेव्हा राजलक्ष्मीच्या लक्षात येतं की कान्हाचा लग्नाचा विचार अपर्णा करतेय आणि जर या सगळ्या गोष्टींमुळे तिला आनंद होणार असेल तर का नाही। आणि आता राजलक्ष्मीला माहीत नसतं की सरकार ही त्या घरात आहे, ती समजत असते की सरकार तिथे नाहीये, परंतु तेजस्विनी कामत एक खूप चांगली स्त्री आहे आणि तिचे आणि आपले नाते होते आणि हे जे मैत्रीचं नातं आहे आणि ते जर पुढे चाललं
तर मग नक्कीच कान्हा आणि सखीचा हा विवाह होऊ शकतो आणि आपण हा विवाह दणक्यात लावून देऊ शकतो. विवाह धूमधडाक्यातच होणार असा राजलक्ष्मीचा विचार असतो, कारण की कान्हाच्या मनातली खंत ही राजलक्ष्मी ओळखत असते आणि किरणकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी तिला समजलेल्या असतात. म्हणून राजलक्ष्मी खूप मोठा निर्णय घेते. परंतु इकडे कान्हा खूप डिस्टर्ब असतो, कारण की त्याला कळत नाही की आता या तेजस्विनी कामतला मी कसं सांगणार आहे की राजलक्ष्मी किर्लोस्कर ही माझी आजी आहे आणि मग सखीचं काय. या सगळ्यातच कान्हा गुंतून जातो आणि हेच तर सरकारला पाहिजे असतं. सरकारला बरोबर कळतं की आता मात्र हा जो कान्हा आहे हा गोंधळून गेलाय आणि याचाच वापर ती करणार असते. परंतु उद्याचा दिवस हा कान्हासाठी सुद्धा धक्कादायक असतो. परंतु त्यानंतर आपण पाहतो की इकडे कान्हा मात्र एका विचारात असतो आणि ते म्हणजे की सरकारचं लोकेशन, सरकार कुठे आहे. त्याचबरोबर तो राजलक्ष्मीला सुद्धा फोन करतो, सगळ्या गोष्टीची तो कल्पना देतो. परंतु त्याचबरोबर आपण पाहतो की कान्हाला माहीत नसतं तेव्हा की घरातली हीच सरकार आहे आणि तेव्हा राजलक्ष्मी मात्र एक विचार घेऊन तेजस्विनी कामतला भेटायला येणार असते. त्यानंतर स्वतःहून तेजस्विनी कामत म्हणजे सरकारच राजलक्ष्मी किर्लोस्करांना इन्व्हिटेशन पाठवते की उद्या तुम्ही आमच्याकडे जेवायला येणार आहात आणि जे काही दुश्मनी ही सरकार सोबत होती, तुमच्यात मतभेद होते, परंतु हे सगळं मला संपवायचं आहे आणि सगळ्यांसोबत सगळं चांगलं नातं हे मला पुढे घेऊन जायचं आहे असं मात्र आपण पाहतो की तेव्हा सरकार सांगत असते. तेव्हा राजलक्ष्मीलाही वाटतं की ठीक आहे, माझी हिच्याशी काहीच दुश्मनी नाहीये आणि तेव्हा राजलक्ष्मी किर्लोस्कर ही मात्र कामत कुटुंबियाकडे येण्यासाठी तयार होते. ती सांगते की हो मी येईल सुद्धा आणि इकडे मात्र कान्हा लवकरात लवकर शोध घेण्याचा प्रयत्नात असतो. आणि मित्रांनो, आपण पाहिलं की जेव्हा सर्वजण ही जेवायला बसलेली असतात तेव्हा तिथे सरकार आलेली नसते. ती मात्र सखीच्या बाथरूम मध्ये गेलेली असते. परंतु ती सखीच्या बाथरूम मध्ये गेल्यानंतर जेव्हा कान्हा सखीला विचारतो की आई कुठे आहे, तेव्हा सखी सांगते की तिचं बाथरूम खराब झालेलं आणि म्हणून ती आपलं वॉशरूम हे यूज करण्यासाठी गेली आहे. ती फ्रेश होऊन येते आणि तेव्हा आपण पाहतो की ही गोष्ट मात्र कान्हाच्या लक्षात राहते आणि तेव्हा त्याला आठवते जेव्हा मात्र लेन्सची जी डब्बी असते ती मात्र कान्हाला त्याच्या वॉशरूम मध्ये सापडते आणि हे पाहून मात्र कान्हाला धक्का बसतो आणि त्याच्या लगेच लक्षात येतं म्हणजे ही जी सरकार आहे ही बाथरूम मध्ये गेलेली आणि तेव्हा तिची ही डब्बी इथेच राहिली असणार, म्हणजे जी तेजस्विनी कामत आहे ही सरकार असेल का. आणि सगळं काही चित्र आपण पाहतो की कान्हाच्या समोर येत असतं की कशा पद्धतीने सरकारने गेम हा पलटवलेला आहे आणि आता ती मुद्दामून किर्लोस्करांना बोलवून घेण्याचा विचार करते. मित्रांनो, या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात कारण की आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी आता सखी आणि कान्हा हे दोघे जण मिळून आमरस बनवणार असतात. कान्हा म्हणतो की मला काही येत नाही, परंतु सखी म्हणते की अरे कान्हा मी तुला शिकवेल आणि आपण पाहतो की तेव्हा कान्हा आणि सखी हे मात्र आमरस बनवत असतात आणि त्यानंतर आमरस बनवल्यानंतर आता राजलक्ष्मी किर्लोस्कर या घरी येणार आहेत आणि त्यानंतर सखी म्हणते की कान्हा तू फ्रेश होऊन ये आणि जेव्हा कान्हा बाथरूम मध्ये जातो त्यानंतर मात्र त्याला जे दिसतं ते मात्र त्याच्यासाठी धक्कादायक आणि शॉकिंग असतं. त्यानंतर कान्हा त्या फोनवर सुद्धा कॉल करत असतो आणि त्यानंतर आपल्या लक्षात येतं की कान्हाला आता सरकारचा फोन सुद्धा सापडलेला असतो आणि हे सगळं काही कान्हासाठी जसं शॉकिंग आहे तसं सरकारला सुद्धा आता इकडे समजलेलं आहे की कान्हा हाच कबीर किर्लोस्कर आहे. सरकार मात्र बरोबर गेम हा कान्हावर टाकते. कान्हा फ्रेश होऊन येतो, परंतु इकडे आपण खाली पाहतो की आता राजलक्ष्मी किर्लोस्कर या किरण सोबत तिथे आलेल्या असतात. त्यानंतर तेजस्विनी कामत मात्र खूप शांतपणे नम्रपणे त्यांच्याशी बोलत असते आणि सखी सुद्धा बोलत असते. सखीला माहित नसतं की राजलक्ष्मी किर्लोस्कर या कोण आहेत आणि त्या कानाच्या कोण लागतात. त्यानंतर आपण पाहतो की सखी नॉर्मली त्यांच्याशी बोलत असते आणि तेजस्विनी कामत सुद्धा बोलते. तेजस्विनी कामत म्हणजे सरकार, हिला आता सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. त्याचबरोबर आपण राजलक्ष्मी आणि सरकार बोलताना सुद्धा आपण पाहणार आहोत आणि तेव्हा तिच्या जे काही गोष्टी लक्षात येतात त्यावरून मात्र आता सरकार ही कान्हासोबतच आता नवीन लपंडाव सुरू करणार असते. राजलक्ष्मीच्या बोलण्यामध्ये सतत कबीर किर्लोस्करांबद्दल हे वाक्य येत असतं आणि ती सांगत असते, ती बोलत असते, परंतु त्याचबरोबर ती तुमची जी सरकार होती आणि ती जिथे काही पोहोचलेली आहे तिथे मात्र तिला नरक यातनाच मिळायला पाहिजेत असं मात्र आपण पाहतो की राजलक्ष्मी सांगत असते आणि तेव्हा ती किती वाईट होती. आणि त्यानंतर आता तुम्ही जर बिझनेसमध्ये एंट्री करत असाल, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळत असाल आणि आम्ही सुद्धा या सगळ्या मागच्या गोष्टी विसरून पुन्हा एक नवीन सुरुवात करायला तयार आहोत.
कारण की आम्हाला माहित होतं की ती जी सरकार आहे ती मात्र आमच्यासोबत व्यवस्थित बिझनेस करू शकणार नाही आणि म्हणून आम्ही तुमच्यासोबत हातमिळवणी करायला तयार आहोत असं मात्र ती बोलत असते. आणि त्यानंतर आपण पाहतो की सरकारकडे असे काही डॉक्युमेंट्स असतात की जेणेकरून ती सिद्ध करू शकते की ही जी समोरची व्यक्ती आहे ती मात्र कबीर किर्लोस्करच आहे, म्हणजे काना हा कबीर किर्लोस्करच आहे. इकडे कानाला वॉशरूम मध्ये आता पूर्ण खात्री पटलेली असते की ही सरकारच आहे, तेजस्विनी कामत नाहीये. आणि त्यानंतर मात्र खूप आनंदाचा क्षण हा घडत असतो, कारण की सखी म्हणते की आता डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत, प्रॉपर्टी पेपर मिळाल्यानंतर मात्र आता सखी त्यावर सही करणार असते आणि ती पूर्ण प्रॉपर्टी ही तेजस्विनी कामतच्या नावावर होणार असते. परंतु जेव्हा आता हा सुंदर क्षण सखी अनुभवत असते आणि तेव्हा इकडे सरकार सुद्धा खूप आनंदात असते. त्याचबरोबर आपण पाहतो की तिथे काना येऊन सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतो. तो सखीला सांगतो की ही सरकार आहे, तेजस्विनी कामत नाहीये. हे मात्र धक्कादायक सगळ्यांसाठीच असतं. तिथे पूर्ण कामत कुटुंब तसेच राजलक्ष्मी आणि किरण सुद्धा असतात आणि ज्या पद्धतीने काना सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मात्र तेजस्विनी म्हणजे सरकार हा तिचा डाव टाकते आणि ती म्हणते की मला खरं खोटं करण्यापेक्षा, माझं खरं खोटं समोर आणण्यापेक्षा आणि मला खोटं सिद्ध करण्यापेक्षा तू का सांगून टाकत नाहीयेस काना सखीला की तू काना नसून कबीर किर्लोस्कर आहेस आणि हे सगळं काही तू तुझं वैभव, तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सखीसोबत प्रेमाचं नाटक केलंस, तिच्यासोबत लग्न केलंस, या सगळ्या गोष्टी तू केल्यास. तू का नाही सांगत हे? तू का सत्य लपवलंस आणि तू माझ्या खऱ्या खोट्यापणाच्या गोष्टी करतोयस? आता मात्र काना हादरतो आणि त्यानंतर सखी सुद्धा कानाला विचारते की काना काय प्रकार आहे, आई काय म्हणतीये? सखीचा पूर्ण विश्वास असतो की ती सरकार नसून तेजस्विनी कामत म्हणजे सखीची आई आहे. आणि तेव्हा सखीने हा प्रश्न विचारल्यानंतर कानाच्या मात्र हृदयाची धडधड वाढते. तो खूप जास्त घाबरून जातो, कारण की हेच तर त्याला नको होतं. स्वतःहून त्याला सखीला त्याची ओळख सांगायची होती, कारण की त्याला सखीचं प्रेम जिंकायचं होतं. परंतु ज्या पद्धतीने सखीने प्रश्न विचारलेला असतो तेव्हाच मात्र काना हरतो आणि काना म्हणतो की हो, जे काही या सांगतायत ते अगदी बरोबर आहे. राजलक्ष्मी किर्लोस्कर सुद्धा या गोष्टीचा उलगडा करते आणि ती म्हणते की तुमच्याकडनं काहीतरी चूक होतीये. तुमचं वैभव किंवा तुमच्या या सगळ्या गोष्टी हडपण्यासाठी कबीर किर्लोस्करांनी कधीच प्रयत्न केलेले नाही आहेत. त्यांचा उद्देश वेगळा होता. परंतु त्याचबरोबर आपण हे एक सत्य पाहतो की या सगळ्यांमध्ये आता सरकारला माहित नाहीये की हे सगळं कबीर किर्लोस्कर म्हणजे कानाने कशासाठी घडून आणलं आणि हा देवदत्त किर्लोस्करांचा मुलगा आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा हा पुढील काही भागात होताना दिसून येईलच. परंतु आता मात्र सखी आणि कानाच्या नात्यावर जी टांगती तलवार ही सरकारमुळे आलेली आहे, जो अविश्वास कानाने केलेला आहे, जो धोका कानाने सखीला दिलेला आहे, तो सखी समजू शकेल का, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की जेव्हापासून कामत कुटुंबामध्ये हे सगळं काही घडलं आहे त्यानंतर खूप मोठा लॉस हा कंपनीला सहन करावा लागलेला असतो आणि सगळं प्रॉफिट ही किर्लोस्कर कंपनी घेऊन गेलेली असते. आणि तेव्हा मात्र सरकार ही सखीला सांगत असते की सखी, या कानाने तुला फसवलं आहे आणि हे सगळं त्याने तुझं वैभव हडपण्यासाठी केलं होतं आणि हे मला आता समजलेलं आहे आणि तो मला खोटं ठरवत आहे. आता मात्र काना सखीला या सगळ्या गोष्टींची उत्तर देऊ शकेल का? सखी प्रश्न करत असते, परंतु काना मात्र निरुत्तर असतो. तेव्हा राजलक्ष्मी ही सांगते की हो, हा माझा नातू हा कबीर किर्लोस्कर आहे. ज्या उद्देशाने राजलक्ष्मी तिथे आलेली होती, तिला सखी सोबत कानाचं लग्न लावून द्यायचं होतं, हा उद्देश तर बाजूलाच राहतो. परंतु हा खूप मोठा धमाका हा आपल्याला पुढील आठवड्यात पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, हा आलेला ट्विस्ट मात्र काना आणि सखीचं नातं संपवेल का आणि तसेच खऱ्या सरकारचा हा पर्दाफाश हा काना करेल का आणि जी खरी तेजस्विनी कामत आहे याचा शोध काना घेऊ शकेल का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहेत. परंतु मित्रांनो, आपण पाहतोय की आता सरकारला समजलंय की कबीर किर्लोस्कर हाच काना आहे आणि त्यानंतर आता नवीन लपंडाव हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या लेटेस्ट ट्विस्टसाठी आणि लेटेस्ट एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.